पंढरपूर तालुक्यातील काशेगाव, टाकळी, खर्डी या भागामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील द्राक्ष आणि डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक नुकसानग्रस्त शेतकरी ते आपल्या बरोबर प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे आणि मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांची खरंच रास लागून बसलेली की कशा पद्धतीने किती भरघोस निधी मिळणार। आपल्या बरोबर काही शेतकरी काय त्यांच्या नक्की मागण्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। काय सांगतात तुम्ही, काय तुमचं किती नुकसान झालं आणि काय मागणी आता? आमच्या या भागामध्ये साधारण 700 सव्वा 700 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे, म्हणजे तिप्पट पाऊस झालाय सरासरीपेक्षा। तर आमचं एकच मत आहे सरकार मायबापाला की आमच्या द्राक्षाच्या बागा आणि डाळिंबा बागाचे पहिल्यांदा पंचनामे चालू करावेत, ते वगळून बाकीचे पंचनामे करायचं चालू आहे। कारण आता ह्या वर्षी द्राक्षाला फळ येईल अशी काही गॅरंटी नाही आणि त्यामुळं आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे। एकूण 2019 पासून द्राक्ष बागेला पीक नाही। यावर्षी जर पीक नाही आलं तर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या आत्महत्या झाल्या तर ह्याला शासन जबाबदार राहील, कारण यांनी मदत जाहीर केली नाही। आणि आमचं सगळ्यांचं आता लक्ष लागलं हे मंत्रिमंडळाच्या मिटिंगकडे की ह्या फळबागाला आणि भुसार बागांना किती अनुदान देणार आहे याच्याकडे लक्ष राहिलंय। आमची सरकारला एकच विनंती आहे की कमीत कमी हेक्टरी 1 लाख रुपये तरी आम्हाला मदत करावी। ह्यात काही होणार नाही पण एक तुटपुंजी मदत म्हणून तरी करावी, बाकी काय नाही। शेतकऱ्यांनी हेक्टरी 1 लाखाची मदत मागितली आणि या मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं। अजून काही शेतकरी आपल्या बरोबर काय सांगताल, तुमच्या टाकळी भागामध्ये किती नुकसान झाले आणि तुमच्या पिकाचं काय परिस्थिती? गेल्या 6 महिन्यापासून पाऊस चालू असल्यामुळे द्राक्षे, डाळिंब काडी पिकलेली नाही द्राक्षाची, त्यामुळे घड निघणार नाहीत। पानगळ पूर्ण झालेली आहे, डाळिंबीचे फळ कुजेने आणि तेलकटने पूर्ण डाळिंब गेलेला आहे, त्यामुळे शेतकरी भयानक अडचणीत आहे। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। हेक्टरी 1 लाख रुपये मदत फळबागवाल्यांना शेतकऱ्यांना मिळावी ही मायबाप सरकारकडे विनंती करतो। तुम्ही काय सांगता, तुमच्या शेतामध्ये आपण बघितलं काल कमरे एवढं पाणी होतं, काय तुमची परिस्थिती, किती एकर जमीन आहे तुमची? माझी 6 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये तरकारी, सगळं तरकारी, द्राक्षे, डाळिंब आहे। तर माझं मायबाप सरकारला एकच कळकळीचे हात जोडून विनंती करतो की त्यांनी तात्काळ हेक्टरी 1 लाख रुपये मदत जाहीर करा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही। आज माझ्या शेतात एवढं पाणी आहे, रानातली माती राहिली नाही, झाडा बुडाला माती पाणी लागलेलं आहे, पूर्ण खरडून गेलंय न। मी लय बेकार आमची अवस्था झाली। तर माझी कळकळीची विनंती आहे या सरकारला, या फडणवीस सरकार, शिंदे सरकार, अजितदादा, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या। आमचं लय बेकार परिस्थिती झाली आमची, काही करा पण आम्हाला तात्काळ थोडंफार तर आम्हाला अडचणीतून याच्यातून सावरा। अजून काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत, तुमची पण द्राक्षाची बाग आहे, कोण पंचनामा करायला आलं होतं काय? नाही आता काय तुमची मागणी? नाही, पंचनामाला अजून कोणीही आलेलं नाही आणि माझी द्राक्ष आणि डाळिंबाची बाग आहे, पण येणाऱ्या 5-6 महिन्यापासून जो पाऊस चाललेला आहे त्या पावसामुळे द्राक्षाची काडी पिकलेली नाही आणि द्राक्षाचं आणि डाळिंबीचं खूप अतोनात नुकसान झालंय। मला लागतील न लागतील याची कसलीही गॅरंटी नाही, कारण सूर्यप्रकाश काडीला मिळालेला नाही। तर मायबाप सरकारकडे अशी अपेक्षा आहे की आज मंत्रिमंडळाची बैठक आहे तर बाबा शासनाने चांगला एक निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी द्यावी। आज शेतकरी असा आतुरतेने वाट बघतो ह्या गोष्टीची आणि जर असं नाही झालं तर शेतकरी आत्महत्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, अजून काही शेतकरी आपल्याबरोबर, तुमची काय मागणी? माझी मागणी आहे, सगळ्यांनी बोलले ती मागणी माझी काय, सगळ्यांनी बाबा आज 5-6 महिने जर पाऊस चालू आहे, सगळे बागात फळबागात पूर्ण गेले, सगळे द्राक्षी बाग असू द्या, डाळिंब असू द्या, परत कुठली तरकारी, सगळे टमाटे असू द्या, सगळे पूर्ण सगळे पाण्याखाली आहेत, सगळं नुकसान झालेलं आहे काशेगाव परिसरात। आणि तीच मागणी माझी आहे बाबा, हेक्टरी 1 लाख रुपये द्यावं मागणी आहे माझी। आपण बघितलं असेल की अतिवृष्टीमुळे शेतकरी खरं तर हवालदिल झालेला आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं खरं तर कंबरड मोडलेलं आहे। आज जी मंत्रिमंडळाची बैठक आहे, या बैठकीमध्ये ठोस शेतकऱ्यांसाठी निर्णय व्हावा आणि काशेगाव असेल, टाकळी असेल या भागातील शेतकऱ्यांनी खरं तर हेक्टरी 1 लाख रुपये खरं तर आपल्याला मदत मिळावी अशी देखील त्यांनी आता मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। काशेगावातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।